श्री स्वामी समर्थ मंडळी, शिवशंकर हे सांब सदाशिव आहेत. त्यांचा महिमा आपण ऐकलेलाच आहे की अगदी 1 लोटा जल अर्पण केले तरी त्यांची कृपा भक्तांवर होते. त्यासोबत 3 टाळ्या जरी वाजवल्या तरी सांब सदाशिव हे प्रसन्न होतात. शिव महापुराणात आपण कितीतरी उपाय ऐकले आहेत आणि आपण स्वतः केले देखील आणि त्याची फलश्रुतीसुद्धा आपल्याला मिळालेली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण असाच एक छोटासा उपाय जो शिव महापुराणात गुरुजींनी सांगितलेला आहे तो बघणार आहोत. तर मैत्रिणींनो, आपण रोज जसा वेळ मिळाला तसं मग सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती जात असाल किंवा संध्याकाळी प्रदोष काळामध्ये शिवमंदिरात जात असाल तर शिवमंदिरात गेल्यानंतर संपूर्ण तुमची पूजा झाल्यानंतर घरी परत येत असताना शिवजींचे थोडे चरणामृत आपण लोट्यात आणत असतो, त्याला कोणी तीर्थ देखील म्हणतं. तर सर्वप्रथम उजव्या हातात आपल्याला शिवजींचे चरणामृत घ्यायचे, नंतर ते डाव्या हातावरती घेऊन उजव्या हाताने म्हणजेच बोटांनी ते भोलेनाथांचे चरणामृत प्रथम नेत्र म्हणजेच डोळ्यांना लावायचं, नंतर कर्ण म्हणजेच कानाला लावायचं, त्याच्यानंतर मस्तक म्हणजेच कपाळाला लावायचं, त्याच्यानंतर चरणामृत कंठाला म्हणजेच घशाला लावायचं आणि त्याच्यानंतर शिवजींचे चरणामृत हृदयाला लावायचे. असं 5 ठिकाणी तुम्हाला भोलेनाथांचे तीर्थ लावायचे आहे. याने काय होईल तर कितीही मोठा आजार होण्याची शक्यता असेल तो होणार नाही. तुम्हाला उत्तम आरोग्याची प्राप्ती होईल. तुम्ही केलेल्या कष्टाला यश प्राप्त होईल. त्यामुळे तुमच्या घरात दारिद्र्यता येणार नाही. तर असे शिवकथेमध्ये गुरुजींनी सांगितले आहे. मी स्वतः हा उपाय रोज करते. तर मैत्रिणी, नक्की हा उपाय तुम्हाला करायचा आहे आणि थोडं चरणामृत तुम्हाला लोट्यामध्ये आणून तुमच्या घरामध्ये संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे. याने काय होईल, तुमच्या घरातील अलक्ष्मी, नकारात्मकता, दारिद्र्यता बाहेर पडेल आणि शिवजींची कृपा होईल. माता लक्ष्मी तुमच्या घरात आगमन करेल. तर नक्की हा उपाय तुम्हाला करायचा आहे. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.